शेतीच्या वादातून मुलानेच जन्मदात्या वडिलांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची घटना चंद्रपूर शहरातील बिनबा वॉर्ड परिसरात 23 जून रोजी 10:30 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी मुलगा मुन्ना उर्फ संग्रामसिंग ताराचंद उर्फ दारासिंग बैस याला अटक केली। ताराचंद उर्फ दयाराम बबूलाल बैस असे मृत पित्याचे नाव आहे। महाराष्ट्र योग शिक्षक संघ चंद्रपूरच्या वतीने स्थानिक राजीव गांधी उद्योग योग केंद्रात निरोगी जीवनाचे धडे देण्यात आले। महाराष्ट्रातील बावसार समाजाचे जात प्रमाणपत्रामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी येथील बावसार क्षत्रिय समाजाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची भेट घेत निवेदन दिले। यावेळी केंद्र सरकारच्या गॅजेटमध्ये बावसार या समाजाचे स्पेलिंग दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली। श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर, शालिनीताई मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर नागपूर, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर तालुक्यातील चांदसुर्ला, खेरगाव व पोडोली फाटा येथे 21 व 22 जून रोजी मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिर पार पडले। हवामान आधारित फळपीक विमा योजनेत विमा उतरविण्यासाठी कृषी विभागाकडून पोर्टल सुरू करण्यात आले। 17 पेरू, लिंबू, द्राक्ष या 4 पिकांसाठी केवळ 30 तासांची मुदत देण्यात आली होती। कमालीची धावपळ करूनही अनेक शेतकरी विम्याचे अर्ज भरू शकले नाही। चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक आंबा पिकाची नासाडी झाली, मात्र या पिकाला विमा संरक्षण नाही। चंद्रपूर जिल्ह्यात पंतप्रधान सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेतून यंदाच्या आर्थिक वर्षात जिल्ह्याला 415 वैयक्तिक प्रकल्प देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले। या योजनेद्वारे कृषी क्षेत्रातील विकासाला चालना मिळणार, त्यामुळे योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। चंद्रपूर जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाच्या 6 मे 2025 च्या आदेशान्वये ग्रामविकास विभागाने शासन निर्णय काढून 15 जुलै 2025 पूर्वी सरपंच पदाची सोडत काढण्याचे निर्देश दिले। त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा यांच्या सूचनेनुसार येत्या 8 जुलै 2025 रोजी जिल्ह्यातील सरपंच पदाची नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार। या संदर्भात संबंधित सर्व तहसीलदार ही कारवाई करणार असल्याने नागरिकांचे लक्ष लागले। वरोरा येथे अखिल भारतीय बोई समाज सेवा संस्था द्वारा आयोजित विदर्भ स्तरीय समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी गुणवत्तांचा सत्कार करण्यात आला। बामणी येथे जीवन गौरव बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांच्या वतीने बल्लारपूर तालुक्यातील आंबडी येथे वृक्षारोपण आणि गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। समाज हिताच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे हे 2 उपक्रम एकत्रितपणे पार पडल्याने परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले। आवाडपूर येथे पालगाव वासियांच्या मागील 7 दशकांपासून प्रलंबित असलेले अल्ट्राटेक माइन्स ते पालगाव या पोहोच मार्गाच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाच्या मंगळवारी दुसरा दिवस होता। या आंदोलनात महिलांसह विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले। दादा, आमच्यासाठी शाळेत जाण्यात रस्ता कधी मिळणार असा थेट सवाल विद्यार्थ्यांनी आमदार देवराव बोंगडे यांच्या समोर मांडला। या रस्त्याच्या मागणीसाठी यापूर्वी मे महिन्यातही 3 दिवस अवकाळी पावसात आंदोलन झाले होते। त्यावेळी उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या उपस्थितीत अल्ट्राटेक व्यवस्थापनाने 30 मे पर्यंत रस्त्याच्या कामात सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन दिले होते। मात्र जून महिन्यात संपत आला तरी कोणतेही कृती न झाल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला। सोमवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व आमदार देवराव बोंगडे व सरपंच अरुण रागीट करत आहेत। आंदोलनात गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत। गौरी येथे वकिलीच्या कोळसा खाडींना लागून असलेल्या साखरी गावातून निल्ली आणि कोडलीकडे जाणारा सुमारे 10 किलोमीटर लांबीचा रस्ता सध्या अत्यंत अरुंद, खडबडीत आणि काटेरी झुडपांना व्यापलेला आहे। या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे दुचाकी स्वारांना जीवावरचा प्रसंग झाला आहे। रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे आणि अरुंद रस्त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। या रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी ग्रामस्थांनी आमदार देवराव बोंगडे यांना निवेदन देत साकडे घातले।